मित्रांनो एक खतरनाक विषय दाखवू का? राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. आता सकाळचे बघा एकदम अंधार पडलेला आहे आणि मी निघालोय कुठेतरी बाहेर फिरायला. आणि या आमच्या ताईसाहेब आहेत जे आल्यात आम्हाला सोडायला खाली. या आमच्या आईसाहेब बसल्या बघा गाडीमध्ये निवांत. बसला का आईसाहेब? दरवाजा करा की बंद. आता दरवाजा केला बंद आणि आम्ही आता निघालोय बघा. घाटामध्ये चढतानाच आम्हाला दिसली लाल परी. लाल परी सोबत लय लोकांची यादी जोडलेली असतात. लाल परीला केला बाय बाय आणि निघालो आम्ही पुढं. उन्हाळ्याच्या घाटात गाडी चालवायची मजाच खरंच लय वेगळी बरं का. अशी वळणं आहेत ना, जाम मजा येते गाडी चालवायला. त्या हायवेपेक्षा घाटामध्ये गाडी चालवायला मजा जाम येते. जातानाच आम्हाला भेटलं शिंगरूबा धनगराचे मंदिर. म्हणलं आलोय तर चला दर्शन करूनच जावं. लोणावळ्याच्या घाटामध्ये पोचलो बघा शिंगरूबाचे दर्शन घ्यायला आम्ही दोघे जण. शिंगरूबा आई साहेबांनी घेतले शिंगरूबाचे. व्ह्यू एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे बघा. एक खतरनाक विषय दाखवू का? कसा आहे विषय, कसा आहे व्ह्यू, खतरनाक का नाही? खतरनाक असा व्ह्यू झालाय का नाही? व्ह्यू बघायचा असेल तर लोणावळ्याला पहाटे 5ला उठून यायला लागतंय बरं का. नाहीतर हा व्ह्यू काय भेटत नाही लवकर. एकदा सूर्य वर गेला काय खतरनाक नाही, नुसतं ऊन नसतंय. पण 7च्या आसपास इथे आला ना मग असा व्ह्यू खतरनाक भेटतोय. मग उठा लवकर आणि या व्ह्यू बघ. जातानाच आम्हाला रस्त्यामध्ये दिसले आमचे पाहुणे. पाहुणे काय आमच्याकडे बघणच झाले. ओ पाहुण्यांचं काही लक्षात दिसेना. हा व्ह्यू सोबत हे आपली वॅगनार काय खतरनाक दिसते ना, रावस दिसते ना. व्ह्यू तर असला रावस आहे ना इथे. मित्रांनो लोणावळ्यात सकाळ सकाळी कशाला यायचं माहितीये का? फक्त आणि फक्त या व्ह्यू साठी. बघा व्ह्यू. आई साहेब कसा आहे व्ह्यू? मित्रांनो कसे वाटले व्ह्यू? खतरनाक होते ना एकदम. आई साहेब कसा होता व्ह्यू? एक नंबर व्ह्यू आम्ही बघितले. व्ह्यू बघत बघत आता म्हणलं चला निघूया, नाही तर पुढे पोचायला लय उशीर होईल. चला घेऊन आलोय. मित्रांनो समोरून एक पिकअप चाललंय. पिकअपवर लाईन एक नंबर अशी लिहिलेली आहे बरं का. आपल्याला पटेल तेच करायचं. उगाच मन मारून आयुष्य नाही जगायचं. लाईन वाचून एक नंबर वाटलं बरं का. तुम्हालाही दाखवतो.
मित्रांनो जुन्या गाण्यासोबत हा व्ह्यू असेल ना तर ड्रायव्हिंग करायची मजाच वेगळी असते. बघा व्ह्यू. असं वाटतंय ढगच खाली आलेले आहेत. मित्रांनो आज काय भारी मजा येते ना गाडी चालवायला. 101 व्ह्यू दिसतोय ना. बघा तुम्हालाही दाखवतो आता. पूर्ण रोड ढगांनी कव्हर केलाय बरं का. कॅमेरामध्ये एवढं कळून येत नाही पण रिअल मध्ये ना जाम धुकं आहेत जाम. पुण्यात एकदम खतरनाक ट्रॅफिक लागलंय बरं का. आज काय लवकर पोहोचत नाही असं वाटायला लागलंय. खतरनाक असं ट्रॅफिक लागलेलं आहे. भूक लागली. भूक लागली का नाही तुला. भूक लागली का थोडी लागली. चला 9 वाजलेत. बघूया आता पेट पूजेचं काय. आई शपथ गाडी पण वरडायला लागायला लागली. म्हणले अहो मालक किती पळवताय आता जरा बघा पोटा पाण्याचं. म्हणलं टेन्शन घेऊ नको पहिली तुझी सोय करतो मग माझी सोय करतो म्हणून तिची सोय करायला आलोय गॅस स्टेशनला. म्हणलं पहिले तुझ्यात पेट्रोल गॅस भरतो मग माझं बघू. चला मित्रांनो भरला गाडीमध्ये CNG आणि निघूया आपण आपल्या प्रवासाला पुढच्या. थांबून इथे काय होणार नाही. गाडीची सोय झाली बघा आता. आता म्हणलं आपली सोय कुठे तर करूया. पोटात लागलेत कावळे वरडायला जोर जोरात. मग म्हणलं आता काय वाजले 10. बघूया काय मिळतंय का गरम गरम नाश्ता खायला. चला. म्हणतात ना नको तेव्हा आहे ना 101 हॉटेल दिसणार. हे भारी आहे ते भारी आहे. आणि जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा एक बी भारी दिसेना झालंय. आता 15-20 मिनिटं झालं हॉटेल शोधतोय. हॉटेलच भेटेना झाले नाश्त्यासाठी चांगलं. मित्रांनो शेवटी आम्हाला मिळालं बघा हॉटेल जोगेश्वरी. म्हणलं काहीतरी खाऊया तिथं जाऊ म्हणून आलोय हॉटेल जोगेश्वरीला. गाडी केली बंद आणि निघालो बघा आतमध्ये. काय बघूया. आलीस का. मस्तपैकी भरपेट मध्ये नाश्ता केला आणि म्हणलं चला आता निघूया पुढच्या प्रवासाला. जास्त उशीर केला ना उन्हाच्या आधी पोचायचंय गावी त्यामुळं चला आता निघूया पुढच्या प्रवासाला. बोलत बोलत खंबाटकी घाट कधी आला समजलंच नाही. 1 नंबर असा घाट आहे. या घाटात मला तर गाडी चालवायला जाम मजा येते. हे जागेवर वळ नाही जागेवर. कसा आहे खतरनाक दिसतोय का नाही भारी व्ह्यू. मम्मी कसं वाटतंय घाटामध्ये. या कडेला त्या कडेला चालली आहे का सारखी. गाडी मोजून घे या कडेला त्या कडेला किती आहे तेवढी. रेहमतपूर रोडवर निघालो होतो तेवढ्यात दिसला CNG पंप. म्हणला घेऊया CNG भरून परत पुढे मिळतो का नाही म्हणून आलोय CNG भरायला. म्हणलं एकदा टाकी फुल केली म्हणजे परत पुढे भेटो या ना भेटो. नो प्रॉब्लेम नो टेन्शन म्हणून म्हणलं चला करून घेऊया का टाकी एकदा फुल. CNG भरला. म्हणलं आता चला पटापट भरी निघूया. लय उशीर झाला आज खरंच ब्लॉग बनवायच्या ना आज लय टाइम झाला. बसा बसा पटापट लय उशीर झाला एकतर आपल्याला. आज ब्लॉग बनवायच्या ना आता एवढा उशीर झाला ना. आम्ही 4 ते 5 तासात येणार. आज आम्हाला कमीत कमी 10 तास लागले असतील बघा टोटल. दरवाजा नाही लागला तुझा. आज जामच उशीर झाला बरं का. पहिल्यांदा एवढी लेट गाडी घेऊन आलोय. ब्लॉग बनवायच्या नादात लयच उशीर होत गेला. आता इथं पुढे थांबायचं नाही. आता नॉन स्टॉप डायरेक्ट गावी गेल्यावर थांबायचं.
बसून बसून लय वैताग आला. मग म्हणलं चला परत थम्स अप घेऊन येऊया. घेतली बरं का स्प्राईट. पण आता जाऊ जरा टाइमपास करत काय का. आणि आमच्या आई साहेबाचं बघा डाळिंब खायचं काम चाललंय. आता स्प्राईट कुठे ठेवा, थम्सअप कुठे ठेवणार. कसं आहे मम्मी डाळिंब. छान आहे, छान लाल भडक आहे, टमाट आहे, खावावं चांगलं असतं शरीराला. ऐकलं का, गावाला आल्या आल्या पहिलं डाळिंबाला सुरुवात. गावाच्या जवळ आलो आणि रस्त्याचं काम चालू होतं. त्या धडधडीने ना अख्खा अंगातला थकवाच निघून गेला. हे बघा ही रस्त्याची कामं चालू आहे ते. पोहोचलो बघा एकदाच आमच्या गावाला खरसुंडीमध्ये. नाथबाबाचं शिखर बघितलं आणि मन अगदी प्रसन्न झालं बरं का. गावाला आल्यावर ना मजाच वेगळी असते. शहरात किती बी पैसा असो गावची मजा नाही येत. पोहोचलो बाबा एकदाच गावाला बघा. आता हाय 2 दिवस. भेटूया मग परत पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.